फार वर्षांपूर्वी एक आर्किमिडीज नावाचा एक भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेला आणि अ, कुठून तरी म्हणे की कुठल्या त्याच्या बाथरूममधून का कुठल्या ठिकाणाहून त्या टबातनं त्याला असं काहीतरी स्ट्राईक झालं. अरे काहीतरी, अरे तो असं त्या टबातनं उठला, युरेका 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 असं करत 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 तो पळत सुटला म्हणे. आणि त्याला काहीतरी नवीन मिळालं होतं. तर असा तो आर्किमिडीज. तर त्यानंतर युरेका हा शब्द नवीन कुठलंही काहीही कोणाला सुचलं की किंवा सापडलं नवीन तत्व, नवीन काही, नवीन युनिक मौल्यवान गोष्ट शास्त्राच्या संबंधात, शोधाच्या संबंधात नवीन आयडिया सुचली की त्याला युरेका मोमेंट असं म्हणलं जातं. पण ही नक्की युरेका मोमेंट काय होती? आणि आर्किमिडीज या फिजिसिस्टला, आर्किमिडीज या शास्त्रज्ञ तत्वज्ञानाला नक्की काय सापडलं? हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आर्किमिडीज म्हणजे थेअरीच्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणाला की प्रत्येक गोष्ट जेव्हा पाण्यात पाण्यात बुडते तेव्हा ती तिच्या वस्तुमाना इतकं पाणी दूर सारते. पण म्हणजे काय? म्हणजे अर्थ काय झाला? म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? आणि आर्किमिडीजला ती सुचल्यावर इतका का आनंद झाला? एवढं काय होतं ते? चला आता एक डेमो करून बघू. ओके. तर माझ्याकडे आता एक रिकामी पाण्याची बाटली आहे. एक एक मेटल, ही प्लास्टिकची आहे, ही मेटलची बाटली आहे आणि एक लाकडाचं खेळणं आहे. तर बेसिकली काय आहे, हे प्लास्टिक आहे. प्लास्टिक इज लायटर दॅन वॉटर. मेटल जे आहे, मेटल इज हेवियर दॅन वॉटर. आणि हे जे लाकूड आहे, लाकूड सुद्धा पाण्यापेक्षा हलकं असतं. तर परवा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हटलं आर्किमिडीजचं तत्व काय होतं की कुठलीही वस्तू जेव्हा पाण्यामध्ये बुडते तेव्हा ती तिच्या वस्तुमाना इतकं पाणी, म्हणजे जेव्हा ती पडते, जेव्हा जेव्हा यात एक डेमो करून बघू आपण. जेव्हा ही प्लास्टिकची बॉटल आहे, प्लास्टिकची बॉटल तुम्हाला लक्षात आलं की हलकी असल्यामुळे तिने काहीचं पाणी आजूबाजूला सारलं आणि पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे ती फ्लोट होत राहिली. आता आपण त्याच्यामध्ये 40%, 35-40% पाणी भरलं आणि पुन्हा ती बाटली घेतली आणि पुन्हा ती वर घेऊन, तर तुमच्या लक्षात आलं असेल की अजून जास्त पाणी, म्हणजे त्याच्या आतमधलं पाण्याचं मास वाढल्यामुळे त्यांनी जास्त प्रमाणामध्ये पाणी बाजूला सारलं. नंतर आता त्याच्यामध्ये आपण अजून ऑलमोस्ट 80% वॉटर त्याच्यामध्ये घेतलं. 80% वॉटर घेतलं आणि आपण अर्थातच ते किती वरनं टाकते त्याच्यावरही पाणी किती उडतं हे अवलंबून आहे. तर ते याच्यामध्ये टाकलं. आर यू रेडी? तर तुमच्या लक्षात आलं असेल की जसजसं आपण त्याच्यामध्ये पाणी वाढवतोय तसतसं ती पडताना जास्त जास्त पाणी बाजूला सारते. सो बेसिकली या वस्तूच्या मास इतकं पाणी ती आजूबाजूला स्प्लॅश करते, बरोबर. आणि मग बुडल्यानंतर, सबमर्ज झाल्यानंतर तिचा काही भाग पाण्याखाली बुडतोय आणि काही भाग पाण्यावर राहतो, बरोबर. तर हे झालं हलक्या वस्तूचं.
सेम विल हॅपन फॉर लाकडाचं खेळणं सुद्धा वरनं टाकलं. अगेन तिच्या मास एवढं पाणी, प्रपोर्शनेट पाणी तिने बाजूला सारलं आणि बट स्टील इट केप्ट फ्लोटिंग. पण नाव आता मेटलकडे येऊ. ही मेटलची बाटली आहे, तर त्याच्यात काही प्रमाणात पाणी भरलं आहे मी, थोड्या प्रमाणात. त्याच्यामध्ये पाणी भरलं तर तुमच्या लक्षात येईल की तिचा थोडा भाग पाण्यामध्ये बुडेल, कारण ती थोडीशी रिकामी आहे, त्यामुळे थोडा भाग पाण्यामध्ये बुडेल आणि थोडा पाण्याच्या वर राहील. आणि तो जो पाण्यात खाली बुडलेला भाग आहे तेवढं मासचं पाणी ती बाजूला स्प्लॅश करेल. आता पूर्णपणे मी ती बाटली पूर्णपणे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ती भरली आणि ती वरून हळूच टाकतो. टाकल्यानंतर तर युरेका, या मोमेंटला, हीच ती वेळ, हाच तो क्षण. त्यावेळेला काय झालं, आर्किमेडीजला कळलं की जेव्हा ही पाण्याची जी जड आहे, पाण्याची आता पाण्यापेक्षा जड आहे, तर ती ह्याच्या खाली बुडेल. कारण आणि काय करेल, म्हणजे सुरुवातीला तर ती जास्त पाणी, मास एवढं पाणी स्प्लॅश करेल, पण जेव्हा आता ती जड आहे पाण्यापेक्षा, तेव्हा काय करेल की बुडत असताना, म्हणजे पाण्याच्या सरफेसवरनं खाली जात असताना, इट विल रिप्लेस वॉटर ॲज इट्स व्हॉल्यूम. म्हणजे बुडत असताना ती तिच्या व्हॉल्यूम इतकं पाणी बाजूला, म्हणजे वर सारेल आणि स्वतः खाली जाईल. पण जेव्हा ती स्प्लॅश करत असताना तेव्हा ती तिच्या मास एवढं पाणी बाजूला सारेल. तर आर्किमेडीजच्या प्रिन्सिपलमध्ये या दोन्ही गोष्टी होतात. सुरुवातीला काय असतं, पाण्यात पडताना मास इतकं पाणी स्प्लॅश करेल. जर का ती हलकी असेल तर ती फ्लोट होत राहील. थोडीशी जड असेल तर अर्धी बुडेल आणि अर्धी वर राहील, तिचं तोंड वर राहील आणि तिचा जेवढा भाग खाली बुडलेला आहे तेवढं पाणी तिने बाजूला सारलेलं असेल. पण जेव्हा ती पाण्यापेक्षा जड असेल, मेटल सारखी, तेव्हा बुडत असताना ती तिच्या व्हॉल्यूम इतकं पाणी वर सारेल आणि स्वतः खाली बुडेल. तर आर्किमेडीजच्या प्रिन्सिपलमध्ये या दोन्ही गोष्टी येतात. सुरुवातीचा जो फर्स्ट पार्ट जो आहे त्यात तो म्हणाला होता की जड वस्तू जेव्हा पाण्यात, किंवा कुठलीही वस्तू जेव्हा पाण्यात पडते, तेव्हा पाण्याचा जो फोर्स असतो तो त्या फोर्सला बॉयन्स फोर्स असतो, आणि तो केवढा असतो, तर बुडणाऱ्या वस्तूच्या मास इतका. आणि थोडक्यात त्या वस्तूने टाकलेला फोर्स हा तिच्या वजना इतका असतो, आणि त्याला अपोज करणारा बॉयन्स फोर्स पाण्यामध्ये असतो, आणि त्या फोर्समुळे पाणी स्प्लॅश होईल. आणि पण खाली बुडत असताना मात्र ती तिच्या व्हॉल्यूमचं पाणी मागं सारत खाली बुडेल. तर मित्रांनो, या अशा पद्धतीने आर्किमेडीजचं प्रिन्सिपल समजून घेताना या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला तो पाण्यावर पडण्याचा आणि बुडण्याचा पूर्णच उलगडा येईल आणि तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात घेणं सोपं जाईल. आणि यात हे कशावर असेल, तर त्या वस्तूच्या डेन्सिटीवर, म्हणजे ती हलकी आहे का जड आहे त्याच्यानुसार ती पाण्यात बुडेल का पाण्यावर तरंगेल हे ठरेल. तर त्याचं एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन व्हावं म्हणून आज मी इथे काही एक आकृती काढली. आकृती कसली, चित्र ते.
तुमच्या प्रत्येकाच्याच जे सोसायटी असेल किंवा बिल्डिंग असेल, त्या छतावर बिल्डिंगच्या छतावर एक या पद्धतीचा एक अशी टाकी बसवलेली असते बघा. त्याला जनरली सिंटेक्सची टाकी म्हणतात. म्हणजे 2000 लिटर व्हॉल्यूमची सिंटेक्सची टाकी किंवा सिंटेक्स म्हणण्याचा विषय, पण काही नावं वेगळी असतात. ओव्हरहेड वॉटर टँक प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या छतावर एक किंवा अनेक असतात. म्हणजे जेवढी मोठी सोसायटी तेवढी जास्त. पण साधारण असं समजू की 2000 लिटरचा हा जो मोठा टँक असतो, टाकी असते, तर प्रत्येक बिल्डिंगच्या ह्याच्यावर असते. तर आज आपण याच्या आधाराने एक तत्व समजून घेणार आहोत, आर्किमिडीजचं. तर सुरुवातीला तर असं बघूया की ही जी 2000 लिटरची जी टाकी आहे, त्या 2000 लिटरच्या टाकीचे आपण इथे 10 भाग केले. म्हणजे साधारण 200, 400, 600, 800, 1000, 1200, 1400, 1600, 1800 आणि 2000 अशा त्या लेवल. म्हणजे साधारण 200 लिटर पाणी म्हणजे साधारण 10% पाणी. तर आर्किमिडीजच्या तत्वानुसार तुम्ही बघायचं झालं तर आपल्या आजूबाजूला अनेक स्थायू, द्रव, वायू आपल्या फिजिक्समध्ये आपल्याला माहिती आहे. आणि ते एकतर पाण्यापेक्षा हलके आहेत किंवा पाण्यापेक्षा जड आहेत आणि काही पाण्यावर तरंगणारे आहेत. तर पाण्याच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे आता आपण म्हणतो की स्विमिंगला गेलो किंवा तर काय करतो आपण, स्विमिंगमध्ये गेलो आणि वरनं उडी मारतो पाण्यामध्ये. पाण्यावर उडी मारलं की आपण पाण्यात पडलं की पाणी बाजूला जातं. तसंच प्रत्येकाला कुठल्याही नदीकाठी किंवा तळ्याकाठी गेलं, दगड घ्यायचा आणि पाण्यावर टाकायचा. तो पाण्यावर पडला की पाणी बाजूला उडतं. लाकूड टाकलं, पुन्हा लाकूड त्याच्यावर तरंगतं, पण मग आजूबाजूला पाणी सारखं. किंवा एखादा मोठा हेवी दगड घेतला आणि टाकला तर तो असा पडतो आणि पूर्ण तळापर्यंत जातो. तर हा पूर्ण प्रोसेसमध्ये काय होतं की प्रत्येक जी वस्तू आपण पाण्यामध्ये टाकतो, तर ती वस्तू तिथं टाकली की त्या वस्तूच्या वस्तुमाना इतकं पाणी ती बाजूला सरते. मग आता याच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं तसं अनेक वस्तू म्हणजे गॅसेस, लिक्विड्स आणि सॉलिड्स. तर आता तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हवा किंवा आपण बाष्पाबद्दल बोललो होतो की साधारण हवा किंवा जे बाष्प आहे, हवेतलं बाष्प हे पाण्यापेक्षा 1000 पटीने हलकं असतं. म्हणजे पाणी हे हवेपेक्षा 1000 पटीने जड असतं. म्हणजे तुमची 2000 लिटरची टाकी आहे. 2000 लिटरच्या टाकीत 2000 लिटर पाणी भरलेलं असेल, तर ते पाणी सारण्यासाठी तुम्हाला किती हवा लागेल? तर अशा 2000 लिटर व्हॉल्यूमच्या हवेच्या 1000 लिटर टाक्या, जे अशा 2000 लिटर टाकीच्या 1000 टाक्या एवढं पाणी, एवढी हवा त्याच्यामध्ये तुम्ही घुसवली, एवढी हवा घुसवली तर त्यातनं फक्त किती पाणी बाहेर जाईल? 2000 लिटर. म्हणजे इतकं ते, दिस इज 1000 टाइम्स लाइटर दॅन वॉटर. आता दुसरं, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय असतं? कार्बन डायऑक्साईड इज 2 टाइम्स, ऑलमोस्ट ट्वाइस ॲज हेवी ॲज एअर.
म्हणजे काय असतं की हवेपेक्षा जे नॉर्मल फ्रेश हवेपेक्षा कार्बन डायऑक्साईड हा दुप्पट जड असतो. कार्बन डायऑक्साईड दुप्पट जड असतो म्हणून जेव्हा तो तयार होतो तेव्हा वर न जाता खालीच राहतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून पोल्युशन वगैरेचे विषय. कारण तो जड असतो. इट इज हेवी. अगेन सो इट इज ट्वाइस ॲज हेवी. तर 2000 लिटर पाणी बाजूला सारण्यासाठी 2000 गुणिले लिटर गुणिले 500 अशा 500 टाक्या एवढा कार्बन डायऑक्साईड तिथे मी घुसवला तर 2000 लिटर पाणी. आता ही जरा टोकाची उदाहरणं झाल्यानंतर आता आपण कुठे येऊया, पेट्रोल किंवा गॅसोलिन. तर गॅसोलिन हे जे लिक्विड आहे, जे पेट्रोल आहे, तर ते पाण्यापेक्षा ऑलमोस्ट 1.4 टाइम्स, ऑलमोस्ट दीडपट अंदाजे म्हणायचं झालं तर दीडपट ते हलकं आहे. तर म्हणजे काय की पेट्रोलच्या किंवा गॅसोलिनच्या कंपॅरिझनमध्ये पाणी हे 1.5 पटीने जड आहे. म्हणजे 2000 लिटर पाणी बाजूला सारायचं असेल तर साधारण 14×28 लिटर पेट्रोल, 2800 लिटर पेट्रोल वरनं त्याच्यामध्ये ढकललं, ओतलं तर त्यातनं 2800 लिटर पेट्रोल ओतलं तर त्यातनं 2000 लिटर पाणी ढकललं जाईल. आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके. नंतर लाकूड, साधारण लाकूड जे असतं तरंगणारं लाकूड तरंगतं, लाकूड हलकं आहे. जसं मगाशी म्हणलं की गॅसोलिन हे हलकं आहे, ते तरंगतं. नंतर लाकडापेक्षा पाणी हे 3 पटीने जड आहे. म्हणजे 2000 लिटर पाणी ढकलायचं असेल बाजूला त्या टँकमधनं तर किती लाकूड तिथे घुसवावं लागेल, तर 2000 गुणिले 3 6000 लिटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब एवढं व्हॉल्यूमचं लाकूड तिथं असं घुसवलं तर 2000 लिटर, हे 3 पट. तर हे झाले हलके पदार्थ पाण्यापेक्षा. पण तुम्हाला एक साधारण प्रश्न पडेल की हे पाण्याशीच संबंधित का आहे. तर पाण्याशी संबंधित का आहे, कारण पाण्याचं जेव्हा तुम्ही 1 लिटर पाणी घेता, फ्रेश वॉटर 1 लिटर पाणी घेतलं तर त्याचं वजन 1 किलो असतं. म्हणजे एक ॲज अ युनिट म्हणून पाणी हे अतिशय चांगले, कारण 1 किलो पाण्याचं मास हे 1 लिटर पाण्याचं मास हे 1 किलो एवढं असतं. सो दॅट्स वाय इट इज अ स्टँडर्ड युनिट किंवा कंपॅरिझनसाठी पाण्याचा वापर. ओके. तर आता आपण येऊया हेवी, थोड्याशा हेवी ह्याच्याकडे, की 2000 लिटर पाणी 2000 लिटर पाणी जर का बर्फ, दूध यांच्याशी कंपॅरिझन केलं तर साधारण बर्फ म्हणजे 4 डिग्री, म्हणजे कक्ष तापमानापासून 4 डिग्रीपर्यंत, आणि तेवढं बघितलं तर बर्फाचं 1 लिटर म्हणजे 2000 लिटर पाणी ढकलण्यासाठी 2000 लिटरचा बर्फ ते ढकलू शकेल इन दॅट टेम्परेचर रेंज. सेम विथ दूध. दूधही साधारण त्याच रेंजमध्ये असतं, 1.03. पण एनिवे 2000 लिटर दूध तिथं ओतलं तर ते 2000 लिटर पाणी हे बाजूला सारेल. तर हे साधारण आता इक्वलला यायला लागलो हळूहळू. आता बघायचं झालं की मध. तर मध हे पाण्यापेक्षा जड असतं. म्हणजे 2000 लिटर पाणी म्हणजे 2000 किलो, 2000 लिटर म्हणजे 2000 किलो पाणी आहे. 2000 किलो पाणी ढकलण्यासाठी म्हणजे 2000 लिटर पाणी ढकलण्यासाठी तुम्हाला
साधारण 1410 लिटर मध पुरेसे. 1410 लिटर मध हे 2000 लिटर पाणी ढकलेल, म्हणजे साधारण 71% त्याची इट इज हेवियर. ओके, 71 त्याचे 71% व्हॉल्यूम जे 2000 लिटर असेल तर 71 त्याचा जो 1400 लिटर 2000चे 70% साधारण 1400. सो 1400 लिटर मध हे 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल. ओके, त्याच्या आर्किमिडीज प्रिन्सिपल की 1400 लिटर मधाचं वस्तुमान 2000 किलो असेल, आणि त्यामुळे ते 2000 किलो असलेलं जे मध आहे ते 2000 लिटर पाणी ढकले. सो इट इज हेवियर. नंतर रक्त, ब्लड. तर रक्त हे 1250 लिटर रक्त. आता आपण हे दिस इज थॉट एक्सपेरिमेंट अगेन, विचार करतोय फक्त, एवढं रक्त आपण कुठं भरणार नाही. 1250 लिटर. ओके, 1250 लिटर एवढं 1250 लिटर रक्त याचं वस्तुमान असेल 2000 किलो, आणि त्यामुळे 1250 लिटर रक्त हे 2000 लिटर पाणी ढकले. आर्किमिडीज प्रिन्सिपल याचा अर्थ लक्षात येतोय की कुठलीही वस्तू ती व्हॉल्यूम मध्ये काही का असेना, सो इट डिपेंड्स ऑन इट्स हेवीनेस, इट डिपेंड्स ऑन इट्स डेन्सिटी. सो इन शॉर्ट इट डिपेंड्स ऑन इट्स मास. ओके, की जेवढं जास्त मास असेल, जेवढं जास्त मास त्याचं पाण्यापेक्षा जास्त असेल, ओके, म्हणजे जेवढी त्याची डेन्सिटी असेल, मास तेवढंच राहणार, 2000 किलो एवढंच मास राहणार, पण त्याची जेवढी डेन्सिटी असेल, जेवढी डेन्सिटी जास्त असेल तेवढं कमी व्हॉल्यूममध्ये ते जास्त पाणी ढकलेल, आणि जेवढी डेन्सिटी कमी असेल त्याचं जास्त व्हॉल्यूम लागेल, जास्त व्हॉल्यूम हा कमी पाण्याला ढकलेल. ओके, सो आर्किमिडीज प्रिन्सिपलचा हा अर्थ आपल्याला ते जड आहे, हलका आहे किंवा फ्लोटिंग आहे हे सांगतो. म्हणजे जसं आता आपण म्हणलं की 1250 लिटर रक्त, 1250 लिटर रक्त याचं वजन, याचं वस्तुमान साधारण 2000 किलो होतं, आणि त्यामुळे 1250 लिटर रक्त हे 2000 लिटर पाणी ढकले. दॅट्स फॉर आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता हे झाले लिक्विड्स, त्याच्या आधी झाली आपली गॅसेस झाले. आता लेट्स कम टू द मेटल्स, जे आपले आजूबाजूचे मेटल्स आपण म्हणतो, धातू. तर लेट्स स्टार्ट विथ अल्युमिनियम. अल्युमिनियम. सो अल्युमिनियमचे 720 लिटर, 720 लिटर, 720 सेंटीमीटर क्यूब, 720 सेंटीमीटर क्यूब एवढा अल्युमिनियम हा 2000 लिटर पाणी पुश आउट करेल. कारण 720 सेंटीमीटर क्यूब या 720 लिटर व्हॉल्यूमचा जो अल्युमिनियम असेल तर तो 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल. बिकॉज म्हणजे साधारण काय झालं, 37% फक्त त्याच्या 37 पाण्याच्या 37% व्हॉल्यूम असलेला अल्युमिनियम हा त्या पूर्ण 2000 लिटरला डिस्प्लेस करेल, बिकॉज अल्युमिनियम इज डेन्सर. ओके, नंतर दगड. साधारण आपल्या आजूबाजूला जे दगड धोंडे साधारण आपण म्हणतो ॲव्हरेज वाले, फार जड पाषाण नाही, साधारणचे दगड ही तर त्यांचं 1/3 व्हॉल्यूम म्हणजे 650 लिटर व्हॉल्यूमचे दगड
हे 2000 लिटर 650 लिटर व्हॉल्यूम एवढं साधारण 650 लिटर व्हॉल्यूमचा दगड हा 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल. सो 33% ऑलमोस्ट वन थर्ड व्हॉल्यूमचा दगड ते 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल. तर लेट्स गो टू इवन हेवियर मेटल्स. सो लोखंडाचं बघायला झालं तर लोखंडाचा 250 लिटर लोखंड हे 250 लिटर लोखंड हे ऑलमोस्ट त्याच्या 10 पट 250 लिटर लोखंड हे 2000 लिटर म्हणजे त्याच्या 10 पट पाणी व्हॉल्यूमच्या 10 पट तेव्हा कारण 250 लिटरचं साधारण मास असणार 2000 किलो आणि त्यामुळे ते 2000 लिटर पाण्याला ढकलून देणार. सो 10 पट व्हॉल्यूमचं पाणी ढकला कारण इट इज दॅट मच डेन्सर कम्पेअर्ड टू वॉटर. नंतर आता सोन्याचं बघाल तर 100 लिटरचं सोनं 100 सेंटीमीटर क्यूब लिटर म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब 100 सेंटीमीटरचं सोनं 100 लिटरचं सोनं हे 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल कारण इट इज दॅट मच हेवियर इट इज दॅट मच डेन्सर कम्पेअर्ड टू वॉटर. त्यामुळे ते तेवढं पाणी डिस्प्लेस करेल आणि खाली जाऊन बुडेल. ओके. नंतर प्लॅटिनम अजूनच हेवी आहे. प्लॅटिनमचं 95 साधारण लिटर हे 2000 लिटर पाणी डिस्प्लेस करेल कारण प्लॅटिनम साधारण किती आहे 22 पट जड आहे त्यामुळे दॅट विल डिस्प्लेस. तर साधारण आपण हाच 2000 लिटरचा तुम्हाला एखाद्या वेळेस समजायला अवघड जात असेल तर म्हणून थोडंसं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे सेम की 100 लिटर पाणी 100 लिटर पाण्याचं वस्तुमान असेल 100 किलो 100 लिटर 100 किलो. ओके. तर 100 लिटर पाणी डिस्प्लेस करायला म्हणजे समजा असे एखादी आपण तराजू घेतला तराजूच्या एका साईडला 100 किलो पाणी 100 लिटरचं 100 किलो पाणी ठेवलं तर तो तराजू बॅलन्स करायला इथं किती व्हॉल्यूम ठेवला म्हणजे तो बॅलन्स होईल. असं समजा पुन्हा आपण तीच गोष्ट बोलायचं झाल्यास 100 लिटर पाण्याला बॅलन्स करायला जसं आपण आता प्लॅटिनम पासून सुरुवात केली 100 लिटर पाणी बॅलन्स करायला 100 लिटर पाणी बॅलन्स करायला तुम्हाला फक्त 4.5 लिटर 100 लिटर पाणी बॅलन्स करायला तुम्हाला फक्त 4.5 लिटर प्लॅटिनम पुरेसे आहे जस्ट टू मेक इट इक्वल कारण 4.5 लिटरचंच मास साधारण 100 किलो होणार जे 100 लिटर पाण्यात आहे. ओके. नंतर गोल्ड साधारण 5.1 लिटर 5 लिटर गोल्ड हे 100 लिटर पाणी 5 लिटर गोल्ड आणि 100 लिटर पाणी ऑफ सेम मास. कॉपर 11 लिटर कॉपर is as equal as 100 liter is as equal as 100 liter water. 11 liter to 100 liter. आयनचं काय आयन इज 8 times heavier. आयन इज 8 टाइम्स हेवियर म्हणून काय
12.5 लिटर लोखंड, 12.5 लिटर लोखंड हे 100 लिटर पाण्याच्या लोखंडा इतकं वजनदार असतं किंवा त्याचं वस्तुमान इक्वल असतं. दगड 33.30 लिटर, 33.30 सेंटीमीटर क्यूब, 1/3, 33.30 सेंटीमीटर क्यूब एवढे दगड 100 लिटर पाणी, 33:100 3 पट. 33.30 लिटरचा दगड 100 लिटर पाण्याला बॅलन्स करेल, वजन करेल. नंतर ॲल्युमिनियम 37 लिटर ॲल्युमिनियम, 37 लिटर ॲल्युमिनियम 100 लिटर लागेल. नंतर रक्त 62 लिटर रक्त इज ॲज हेवी ॲज 100 लिटर पाणी. 62 लिटर रक्त हे 100 लिटर पाण्या इतकंच वजनदार असतं किंवा इक्वल वस्तुमान असतं. आणि मध 71 लिटर मध हे 100 लिटर पाणी इतकंच जड असतं. म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण आर्किमिडीजचं प्रिन्सिपल बघतो तेव्हा आर्किमिडीजला काय म्हणायचं होतं की प्रत्येक जी वस्तू आहे, प्रत्येक वस्तू त्याच्या वस्तुमानानुसार त्या वस्तुमाना इतकं पाणी, जे पाण्याचं वस्तुमान काहीतरी वेगळं असेल. आपण जी कंपॅरिझन बघितली की पाण्याचं वस्तुमान प्रत्येक वस्तूच्या म्हणजे त्यात बुडणाऱ्या वस्तू जेवढी डिस्प्लेस करेल तेवढ्यासाठी पाण्याचं जे व्हॉल्यूम असेल ते कमी जास्त होत असेल आणि त्यानुसार ते पाणी कमी जास्त प्रमाणात त्याच्यातनं ढकललं जाईल. सो गॅसेस, जसं आपण म्हणलं की गॅसेसचं जर का गॅस त्याच्यात आला तर तो हलका असेल, तो वर राहील. हे हलके जे तरंगणारे जे लाकूड आणि पेट्रोल वगैरे जे काय असतील तर ते त्याच्यावर तरंगतील, काही म्हणजे फ्लोट करतील. थोडा भाग बुडेल, थोडा वर राहील. आणि जे हेवी असतील मेटल्स आणि हेवी लिक्विड्स असतील ती त्याच्यात बुडतील. तर ह्या सगळ्या प्रिन्सिपल आर्किमिडीजला कळलं आणि म्हणून तो खुश झाला. तर आपला राहिलेला भाग घेऊ की 100 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 140 लिटर पेट्रोल हलका असल्यामुळे 100 लिटर पाणी आणि 140 लिटर पेट्रोल साधारण सारखे असतात. 100 लिटर पाणी आणि 300 लिटर लाकूड 3 पट जड असतं पाणी लाकडापेक्षा. सो 100 लिटर पाणी इज हॅव द सेम मास एज 300 लिटर वूड आणि 100 लिटर पाणी इज हॅज हेवी एज 50,000 लिटर ऑफ कार्बन डायऑक्साइड. 100 लिटर वॉटर अँड 50,000 लिटर ऑफ कार्बन डायऑक्साइड आणि 100 लिटर पाणी आणि 1,00,000 लिटर हवा ही सेम मास. तर मित्रांनो, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला ती वस्तू वायू आहे, द्रव आहे का स्थायू आहे याच्यावर, नंतर स्थायू द्रववायू काही असली तरी तिची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त आहे का पाण्यापेक्षा कमी आहे, या दोन्ही बेसवर मग आपल्याला कळतं की जर ती जड असेल तर तिचं जे वस्तुमान असेल ते पाण्यापेक्षा जर का म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असेल तर ती वस्तूचं कमी व्हॉल्यूम, म्हणजे जड असेल, डेन्स असेल तर वस्तूचं कमी व्हॉल्यूम हे जास्त पाण्याला डिस्प्लेस करेल. ती खूप जास्त जड असेल तर खूप जास्त पाणी ती डिस्प्लेस करेल. ती हलकी असेल, ती पाण्या एवढीच असेल, साधारण पाण्यापेक्षा हलकी असेल तर ती फ्लोट होईल, बरोबर. आणि खूप हलकी असेल तर पाण्याच्या वरच राहील, हवांसारखी. तर मित्रांनो, आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलमधनं आपल्याला या सर्व गोष्टींचा उलगडा होतो
आर्किमिडीज सारख्या महान तत्ववेत्याला, शास्त्रज्ञाला बहुधा ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आला आणि म्हणून तो युरेका 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 असा ओरडत सुटला असावा. तर नुसतंच तो उगीचच बाथटबमधनं उठला आणि पळत सुटला आणि तो वेड्यासारखा युरेका युरेका म्हणला असं नाही. तर त्याला इतकं मोठं प्रिन्सिपल लक्षात आलं आणि हे मी तुम्हाला जरी तत्व सांगितलं तरी त्याचे 4 प्रिन्सिपल्स आर्किमिडीजने एस्टॅब्लिश करून ठेवलेले आहे. तेही तुम्ही सावकाश वाचा की कोणती वस्तू तरंगते, कोणती वस्तू बुडते, मग तरंगताना कशी तरंगते, मग किती त्याचं डिस्प्लेस करतो, बुडताना तो किती डिस्प्लेस करतो किंवा अर्धवट बुडला तर किती भाग त्याचा पाण्यात बुडतो. हे सगळ्याचं प्रिन्सिपल्स आर्किमिडीजने त्याच्या तत्वांमध्ये मांडून ठेवलेले आहे. तेही जरूर वाचा आणि याच बेसिसवर आर्किमिडीजने अनेक भेसळींचा शोध घेत तिथल्या राजाला मदत केली होती. भेसळ कशी शोधणार की समजा गोल्ड, कॉपर, आयर्न समजा एखाद्याने म्हणलं की बाबा राजाला 5 लिटर म्हणजे एक आपण थॉट घेऊ फक्त की 5 लिटर व्हॉल्यूमचा गोल्ड कोणी त्याला भेट दिला असं तो म्हणला आणि राजाने त्याला सांगितलं की नक्की मला जी दिलेली जी भेट आहे ती खरंच ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे का त्यात भेसळ आहे. तर तो कसं करणार आर्किमिडीज या प्रिन्सिपलने की समजा प्युअर गोल्ड दिला असेल तर प्युअर गोल्ड ऑफ 5 लिटर विल डिस्प्लेस 100 लिटर ऑफ वॉटर. जर का त्याच्यामध्ये समजा त्याला डाऊट असेल की त्यात कॉपर आहे तर तो बघणार की प्युअर कॉपर विल डिस्प्लेस लेसर. बरोबर. जे कॉपर असेल, कॉपर हे थोडंसं हलकं आहे. कॉपर हे सोन्यापेक्षा हलकं आहे. तर कॉपर सोन्यापेक्षा हलकं असल्यामुळे ते सोन्याच्या कंपॅरिझनमध्ये कमी पाणी डिस्प्लेस करणार. तर ह्या अंदाजावरून ह्याची प्युअर आणि त्याच्या प्युअरपासून तो ॲव्हरेज घेऊन किंवा त्याचं जे काही ग्रामचा जो मुकुट असेल किंवा जे सोन्याचा ब्लॉक असेल आणि त्याच्यानुसार तो शोधणार की नक्की त्याला जो मिळालेला जो गिफ्ट असतो तो सोन्याचा मुकुट, सोन्याचा ब्लॉक तो खराच ओरिजिनल असतो की नसतो. तर मित्रांनो तुम्हीही या युरेका युरेका मोमेंट देणाऱ्या तत्वाचा अभ्यास करा आणि तुम्हाला यात काय विचार सुचतात आणि याचा वापर करून याचा प्रॅक्टिकल यूज केसेस तुम्हाला काय वाटतात हेही तरी मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओजना अशाच प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देत जा आणि मला प्रेरणा देत जा. सो हॅपी न्यू इयर वन्स अगेन.